तुम्ही सगळी आत्ता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली ना? प्रत्येकाचं चौघांचं पण आता म्हणजे फ्रेशच आहे का तुम्ही सगळे? तू कितवीला आहे आता? सेकंड इयर. बाकीच्यांचं बऱ्यापैकी कंप्लीट आहे. फोकस कुठली ग्रुप बी काय ग्रुप सी आहे? आत्ता या 25 म्हणजे 27 डिसेंबरचा आणि 25 ऑक्टोबरला होणारे पेपरचे तिघांचं पण? बरं बे ठीक आहे. मी सुनील सुमन भरत माझे काय कंबाईन ग्रुप बी 2024 जी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू त्यामध्ये माझं पोलीस उपनिरीक्षक PSI या पदी निवड झाली आहे. जे थँक्यू. ती परीक्षा कधी 2 फेब्रुवारी 2025ला झाली होती प्रीची आणि 29 जून 2025ला मेन्स होती आणि त्याचं फिजिकल 7 जानेवारी 2026ला झालं होतं आणि मे महिन्यातच माझा निकाल लागला आहे. त्यामध्ये माझे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. काय तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीचा काय असा सिलेबस वेगळा नाही आहे. दोघांचा सिलेबस सेमच आहे. काहीच बदल नाही. दोघांचा म्हणजे प्रीचा आणि मेनचा बऱ्यापैकी सेमच आहे. ऑलमोस्ट म्हणजे 100% सेम आहे. त्यामुळं का नाही जर तुम्ही आत्ता प्रीचा जो सिलेबस करचिला जो JS साठी तोच पेपर 2 म्हणून आपल्याला मेन्ससाठी असणार आहे. त्यात फक्त एक 2-3 फॅक्टर वाढणार आहेत. त्यासाठी आपण म्हणजे तुम्हाला मी सांगेनच बऱ्यापैकी कसं काय असते काय. आता जो आपला सिलेबस आहे 100 मार्काचा आपली प्री असणार आहे बऱ्यापैकी. त्यामध्ये आपल्याला इतिहास आहे. इतिहास आपल्याला 10 प्रश्न असतात प्रीला आणि मेन्सला पण 10 प्रश्न असतात. मेन्सला कसं असतं 200 मार्काचे हे होते म्हणजे बघायला गेलं तर 400 मार्काचा पेपर असल्या कारणानं तिथं काय इतिहास आहे काय इतिहास आपल्याला 10 मार्काला आहे काय म्हणजे 10 प्रश्न आपल्याला इतिहासला आहेत आणि हे मेन्सला पण असणार आहे. आणि मग यात बघायला गेलं तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला याच बघायला गेलं तर आपल्याला समाजसुधारक जे आहेत त्यांच्यावर आपल्याला 6-7 प्रश्न दिसतात. जे 10 प्रश्नांपैकी 7 प्रश्न आपल्याला दिसतात. 1857चा उठाव आहे त्याच्यावर आपल्याला 1-2 प्रश्न दिसतो. कोण कोणाला काय म्हटलं 1857च्या उठावात कोणाची मतं काय होती म्हणजे आता परवा जे ह्याचं एक अल्पिस्टनचं एक वाक्य असे पण प्रश्न आपल्याला दिसतात. त्यामुळं तुम्ही समाजसुधारक चांगलं केलं असा जे आपलं बाळशास्त्री जांभेकर असतील शंकर शेठ असतील महात्मा फुले असतील हे बेसिक जे समाजसुधारक आहेत त्यांच्यावर तुमचा होल्ड आला असायला पाहिजे. आणि ह्यासाठी तुम्हाला जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे आपलं जे आयोगाचं मागलं पेपर झालं ते तुम्हाला गाईड करतील की काय करायला पाहिजे नेमकं काय. आणि आपलं जे इंडियन चळवळ आहेत म्हणजे राष्ट्रीय चळवळी त्याच्यावर आपल्याला 1-2-3 प्रश्न दिसतात म्हणजे असं एक 10 प्रश्नाचं हे वेटेज आपल्याला इतिहासाबाबत दिसते काय. त्यानंतर आपल्याला बघायला गेलं तर भूगोल पण 10 प्रश्नच आहेत. तिकडं मेन्सला पण 10 प्रश्न आहेत आणि प्रीलासुद्धा 10 प्रश्न आहेत. ह्याचं पण सेमच आहे कारण मेन्सला काय होतं माहिती आहे का इथं ह्याचं काय आता प्रीला कसं प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल काय नदी प्रणाली असेल ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नदी प्रणाली हवामान काय खनिजे कुठली कुठली आहेत ह्याच्यावर आपल्याला प्रश्न वरचेवर दिसतात. हे पॉईंट तुम्ही हायलाईट व्हायला पाहिजे तुमच्याकडून. आणि मेन्सला गेल्यावर काय होतं आहे जो पर्यावरण आहे पर्यावरण म्हणून म्हणजे सिलेबसमध्येच तसं मेन्शन आहे त्यामुळे पर्यावरण आपल्याला 3-4 प्रश्न दिसतात. म्हणजे हे तुम्ही जेव्हा का नाही स्वतः तुम्ही हे सिलेबस वाचाल मेनचा तेव्हा तुम्हाला हे कळेल. आणि प्रश्नाचं स्वरूप बघाल जेव्हा मेनचा पेपर बघाल आता 12 जुलैचा पेपर झाला आहे गटकाचा तो जरी तुम्ही पेपर बघाला तुम्हाला ते कळून येईल की बाबा ह्याचं वेटेज कसं आहे म्हणजे 10 प्रश्नामध्ये कशाला त्यांनी प्रश्न विचारले आहेत प्राकृतिक भूगोलवर किती प्रश्न आहेत म्हणजे पर्यावरण किती प्रश्न आहे हे तुम्हाला एक ओव्हरलुक येईल तुम्हाला त्यासाठी. त्यामुळे ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यासाठी हे असे 10 मार्काला आपण काय भूगोल आहे आणि इकॉनॉमिक्स आपल्याला इथं 15 प्रश्न प्रीला आहेत आणि मेन्सला 10 प्रश्न आहेत काय. म्हणजे हे पण सेमच आहे सिलेबस बऱ्यापैकी. तुम्ही इथं प्रीला जरी केला असा तोच मेन्सला असणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदा इकॉनॉमिक्स चांगलं केलं तर तुम्हाला मेन्सचा नक्कीच फायदा होणार JS चालू घडामोडी 15 मार्काला आपल्याला इथं पण आहेत प्रीला आणि मेन्सला आपल्याला 10 प्रश्न येतात. माझ्या मते चालू घडामोडी तुम्ही नंतर केलेलं चांगलं. कसं आहे बाकीचं तुमचं स्टॅटिक चांगलं विषय झालं कुठलं म्हणजे माझ्या दृष्टिकोनात तर पॉलिटी आपल्याला 15 प्रश्न आहेत सर
मेन्सला पण 15 प्रश्न असतात. त्यामुळे हे विषय तुमचं चांगलंच असलं पाहिजे. सायन्स पण 15 प्रीसाठी आणि मेन्ससाठी 12 प्रश्न काय प्लस सायन्स टेक म्हणून एक 8 प्रश्न असतात. हे त्यामुळे ह्यांच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे. आणि गणितसाठी बघायला गेलं तर गणितला आपल्याला प्रीसाठी 20 प्रश्न आहेत काय आणि मेन्ससाठी आपल्याला 22 प्रश्न आहेत. म्हणजे तुमचं आता माझ्या मते गणित बऱ्यापैकी चांगलं असेल प्रत्येकाचं, आहे का नाही? कारण का ज्याचं गणित चांगलं असेल का नाही त्याची प्रीसुद्धा आणि मेन्ससुद्धा त्याला नक्कीच फायदा होणार. कारण का तिकडं 22×2 म्हटलं 42 मार्क आहेत. त्याचं बघायला तसं वेटेज बघायला गेलं तर लई पर्सेंटेज म्हणजे चांगलंच आहे. त्यामुळं त्या विषयावर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. माझं तर दृष्टिकोन बघायला गेलं तर का नाही मला वाटते पॉलिटी काय एक महत्त्वाचं आहे, सायन्स, मॅथ्स आणि आपलं इकॉनॉमिक्स हे प्रीसाठी 65 प्रश्न आहेत. त्याच्यावर काय ह्या 65 प्रश्न आहेत. ह्या 65 प्रश्नावर आणि मेन्ससाठी बघायला गेलं तर 59 प्रश्न आहेत. 59 कसं पॉलिटी 15 प्रश्न आहेत, सायन्स 12 प्रश्न आहेत, मॅथ्स अँड रिजनिंग 22 प्रश्न आहेत आणि इकॉनॉमिक्स 10. असे 59 प्रश्न आपल्याला मेन्ससाठी दिसतात. आणि याला गुणिले 2 केलं तर 118 होत्या ती. म्हणजे तुमचा 200पैकी मार्काचा 118 प्रश्न ज्या 4 विषयालाच आहेत आणि प्रीसाठी 65 प्रश्न. जर ह्याचं तुमचं इथं काय ह्या 65 प्रश्नाची तुम्ही तयारी चांगली केला तर तुम्ही इथंच ॲव्हरेज 50 प्रश्न बरोबर आणला जा तर तुमची कुठलीच प्री राहणार नाही. कारण का बाकीच्या त्या 35पैकी कसं पण तुम्ही 30 म्हणजे 20-25 मार्क नक्की पाडू शकता. म्हणजे हे मला वाटते तुम्ही पॉलिटी, सायन्स, मॅथ्स, रिजनिंग आणि इकॉनॉमिक्स या विषयावर तुम्ही फोकस केलाच पाहिजे. आणि ह्या विषयाला तुम्ही टाळता कामा नये. हे तुमचं प्रायोरिटीने ह्या विषयावर तुम्ही काम केलं पाहिजे जास्तीत जास्त. आणि ह्यातलं तुम्ही जे PIQ आहेत ते सगळं कोळून पिलं पाहिजे. म्हणजे कसं पॅटर्न कसा फॉलो व्हायला आहे हे तुम्हाला PIQ सांगणार नेमकं काय आहे कसं आहे. या अशा गोष्टी तुम्हाला दिसून येतील. आणि बाकीचं मग कसं आहे हिस्ट्री 10 मार्काला असणार आहे मेन्ससाठी. इकडं पण तसंच आहे प्रश्न. पॉलिटी म्हणजे आपलं हे पण आपलं काय भूगोल पण आपल्याला 10 प्रश्न तिकडं इकडं पण आहे आणि करंट तिकडं 15चं 10 होत्यात. त्यामुळं ते पण आपल्याला राहणारच आहे. आणि मला वाटते तुम्हाला आता सिलेबसची बुकलिस्ट पण दिली असेल बऱ्यापैकी. असं काय म्हणजे सांगतील सगळं व्यवस्थित काय. कारण मला वाटते तुम्ही जेव्हा प्रीला जेव्हा जाचेला तेव्हा मला जास्त वाटते तुमचा सिलेबस कंप्लीट व्हायला पाहिजे. आता हे 25 ऑक्टोबरला पेपर आहे. आता तरी तुम्ही 15 दिवस जरी दिला असा व्यवस्थित एका विषयाला काय तर तुमचे एक विषय चांगलं होत जातील. म्हणजे मला वाटते तुमचे ह्या 25 ऑक्टोबरपर्यंत 2 रीडिंग एका विषयाची व्हायला पाहिजे. आणि ती होऊ शकते काय असं काय एवढं हे नाही. आणि त्यासाठी तुम्ही जास्त करून PIQवर होल्ड आणला पाहिजे. म्हणजे जे आता हे 5-6 वर्षाचे जे पेपर आहेत ते तुम्ही स्वतः आता जेव्हा तुम्ही कुठला इकॉनॉमिक्स करणार आहे का नाही तेव्हा ते PIQ सगळं बघितलं पाहिजे. जेव्हा ते PIQ तुम्ही सगळं बघचिला आणि तुम्ही जेव्हा वाचायला चालू करचिला ॲक्च्युअलमध्ये प्रश्न कुठेही आल्यात काय आल्यात कसं आहे ते आपण जे रेफरन्स वापरतो त्या रेफरन्समधलाच आहे काय हे तुम्हाला कळेल. म्हणजे परफेक्ट तुम्हाला एक नॉलेज येईल बाबा हे रेफरन्स पुरेसं आहे का नाही. आणि बऱ्यापैकी सगळे तेच बुक वापरतात काय वेगळं वापरत नाहीत. फक्त काय असते रिझल्टमध्ये येण्याचं कारण म्हणजे तिचे मॅक्सिमम वेळा रिव्हिजन झालेलं असतं. बाकी काही वेगळं काय करत नसते कोण. तेच असते फक्त तिचे मॅक्सिमम वेळा रिव्हिजन झालेलं असते. आणि जे फॅक्ट असतात ते फॅक्ट त्यानं तोंडपाठ केलेलं असतं. आणि गट क आणि गट ब देणार असला तर मला वाटते तुमचं पाठांतर जरा जोर असला पाहिजे. कारण का फॅक्च्युअल डाटा जास्त आहे. त्या गोष्टी एका वाचनात तुम्हाला लगेच लक्षात राहणार नाहीत. त्यासाठी तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजेत प्रॉपर. अशा बारीक गोष्टीवर तुम्ही फोकस केला पाहिजे. म्हणजे आता कसं असते आता कुठल्या आता नदीच्या काठावर वसलेली शहरं विचारतात मग ते तुम्हाला पाठच पाहिजे. ते काय बदलणार नाही ते फॅक्ट आहे. कलम काय बदलणारे नाहीत. 4 कलम काय 5 कलम काय हे तुम्हाला माहीतच असणार पाहिजे. त्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या तोंडातून जायलाच पाहिजे. त्या लिहून असू देत शॉर्ट नोट्स असू देत त्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्या ज्या आणि शॉर्ट नोट्स तुम्ही करायला पाहिजेत त्या तुम्ही रोज वाचल्या पाहिजेत. असं करत का नाही त्या फॅक्च्युअल तुम्ही डाटावर तुम्ही कमांड आणला ना बऱ्यापैकी तुम्ही कवर होऊन जाईल. आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यावर तुम्ही होल्ड आणला पाहिजे. म्हणजे कसं आहे गट कला माझ्या दृष्टिकोनानं बघायला गेलं तर मला वाटते 40 प्रश्न आरामात रिपीट असतात. म्हणजे ते 19ला आलेला 20ला आलेला 21ला आलेला असं तुम्हाला दिसतील. आणि त्या PIQच्या
जे तुम्ही प्रश्न बघणार आहे त्या प्रश्नाचंच तुम्हाला दुसरं म्हणजे आता जे येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर काढायला नक्कीच मदत होणार आहे. मग त्यातनं 2-3 पर्याय एलिमिनेट करायसाठी सुद्धा मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही PIQवर होल्ड आणणं पण गरजेचं आहे. आणि जे आता तुम्ही म्हटलं मी सिलेबस आहे हे काय आपण क्लासमध्ये तुमचा चांगला परिपूर्ण करून घेतील. कारण मला वाटते तुम्ही वैयक्तिक आणि एक्स्ट्रा वेळ देऊन 15 दिवसात एक सब्जेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काय म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जेव्हा ते पूर्ण कराल ना बऱ्यापैकी तुमचं त्या विषयावर होल्ड येईल आणि बाबा काय चालू आहे हे पण तुमचं बऱ्यापैकी कवर होऊन जाईल. लेक्चर बऱ्यापैकी दिवसभर असणार. एक जरी तुम्हाला 1-2-3 तास जरी वेळ मिळाला जे आज झाले तेवढं जरी तुम्ही व्यवस्थित चांगलं करत गेला असा तरी बऱ्यापैकी तुमची गटकची प्री नक्कीच तुमची चांगली म्हणजे निघून पण जाईल असं काय नाही. आणि मला एक वाटतं एक बॅकअप प्लॅन म्हणून पण एक तुम्ही एक लँग्वेज एक सायमल्टेनियसली कुठली तरी एक लँग्वेज चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे एक क्लास व्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक तुमच्या लेवलवर म्हणजे मराठी असेल तर मराठी नाही तर किंवा इंग्लिश घेतील पण माझ्या मते इथं असं काही करणार नाही. तरी पण एक चालू ठेवली तर तुमचा मेनचा जो 400 मार्काचा आहे त्यामधला एक 100 मार्काची तयारी तुम्ही आत्ता जरी झाली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं ते एक लँग्वेज तुम्ही मराठी केला असं तरी चालेल कारण का तिथं 50 प्रश्न असणार आहेत. 50 दोन्ही 100 असं मार्क असणार आहेत. त्यामुळे ते तुमचा एक लोड कमी होणार आहे. आणि GSचं जे 200 मार्काची तयारी आहे ती प्री आणि मेन्स दोन्ही एकदम होणार आहे. म्हणजे असं एक 300 मार्काची तयारी तुमची ऑक्टोबरपर्यंत बऱ्यापैकी झाली तर एक कुठली तरी लँग्वेज 2 महिन्यात करण्यात काय अवघड नाही. म्हणजे ते सगळं व्यवस्थित बसू शकते. 5 महिने तुम्ही कुणाचं नाही असं हिशोबानं अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटते. कारण का 5 महिन्यात जरा कष्ट जास्तच घ्यायला पाहिजेत. कारण का नाही म्हटलं तर आता 7,000 जागा आहेत त्या गुणुले 16 केलं तर 1,20,000 पोरं बसतील या मेन्ससाठी. त्या हिशोबाने तुम्ही त्या 7,000मध्ये यायसाठी त्या बघायला गेलं तर तुमचं कष्ट पण तेवढं पाहिजे. म्हणजे तुम्ही बाकी एक विषयावर होल्ड आणणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजे. या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे का नाही पेपर सोडवायला पाहिजेत. प्रीचा जेव्हा तुम्ही पेपर देणार आता हे सिलेबस तुमचा कंप्लीट झाला सगळा जेव्हा होणार आहेत त्या 25 ऑक्टोबरच्या पेपरासाठी तुम्ही एक मिनिमम 30 पेपर टायमिंग लावून सोडवायला पाहिजे. जेव्हा हे पेपर तुमचं काय 100 प्रश्न आपल्याला 60 मिनटात सोडवायचे आहेत. आणि हे नॉट अ जोक आहे. म्हणजे कसं असते आपलं रीडिंग फास्ट नसते एकदा. आता माझं मी पहिला अटेम्प्ट दिला ना माझं तुम्हाला खरं सांगतो माझा 78 प्रश्न सोडवून झाला कारण मी कधी पेपरच सोडवलं नव्हतं. आणि म्हणजे 60 मिनटात 100 प्रश्न वाचणं पण एक डिफिकल्ट म्हणजे एक आहे टास्क आहे एक तशी मोठी. त्यामुळं तुम्ही मला वाटते जे आत्ता रिसेंटचं झालेलं पेपर काय 14 जूनचा असू दे म्हणजे ग्रुप बीचा झालेला 4 जानेवारीचा ग्रुप बीचा झालेला आणि 11 जानेवारीचा हे रिसेंटचा पेपर जरी नंतर केव्हा सोडवायचे ऑक्टोबरच्या महिन्यात 1 तारखेपासून जरी सोडवला असा त्यात 20 जरी पेपर तुमचं झालं तर बाबा तुमचं अटेम्प्ट पहिला 90पर्यंत जाईल. नाहीतर काय होणार अटेम्प्ट तुमचा कमी असल्यामुळे मार्क तुम्हाला येणार नाही. कारण प्रश्नच वाचून झाले नसले तरी पुढं सोपं जरी असलं आणि तुम्ही ते वाचले नसल्यामुळे तुम्हाला येणार नाही आणि त्याचं मार्क मिळणार नाही. आणि आपण कशासाठी करावले मार्क मिळायसाठी परीक्षा म्हणजे करावले आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे मेन म्हणजे. त्यासाठी मला वाटते तुम्ही मिनिमम एक 20-25 पेपर सोडवलंच पाहिजे. यात म्हणजे आपले म्हणजे क्लास पण आपली टेस्ट सिरीज घेते त्या टेस्ट सिरीज एक 7-8 प्रश्न म्हणजे टेस्ट सिरीजचं पेपर आणि आयोगाचं मागलं 7-8 वर्षाचं जे ग्रुप बीचं असू द्यात ग्रुप सीचं असू द्यात आणि रिसेंटचं मेनचं जे सेमच आहे बऱ्यापैकी. एक 15 प्रश्न सोडला तर दोन्ही पेपर कोलॅप्स होते म्हणजे एक प्रकारे इंटरलिंकच असल्या का आहेत सगळं सेमच आहे. त्यामुळे ते पेपर असं तुम्ही एक 20-30 पेपर सोडवणंच गरजेचं आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला कळेल की बाबा टाईम मॅनेजमेंट होते का नाही. मला समजा आता मी जेव्हा पेपर दिलो कोणी मला 800 स्कोर आला होता ग्रुप बीच्या तेव्हा माझं नियोजन कसं असायचं माझं टार्गेट 3 विषयाला होतं पहिला म्हणजे मॅथ्स रिजनिंग काय पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स असं हे तिन्ही मिळून माझं 50 प्रश्नांपैकी माझं तेव्हा 42 प्रश्न बरोबर आले आणि तेव्हा माझा स्कोर असा म्हणजे एकूण 76 प्रश्न माझे बरोबर आले ते 24 चुकलं म्हणजे 6 मार्क कमी होऊन असं म्हणजे 74 बरोबर आले काय तर असं ते 68 मार्क आलं. म्हणजे हे विषय आहे तुम्ही टार्गेटली कसं हे करताय त्यामुळं तुमचा स्कोअर पण चांगला येईल. आणि ह्यासाठी मी पण नाही म्हटलं तर 50 पेपर सोडले कमीत कमी. आणि हे टाईम मॅनेजमेंट मॅटर करतं आहे. गट ग असू दे किंवा गट ब असू दे हे तर सगळ्यात जास्त फॅक्टर करतो आहे तो टाईम मॅनेजमेंट. पेपर तुमचा कवर होत नाही. अभ्यास सगळी करतात. आता आमचं पण सुरुवातीचं 2-3 अटेम्प्ट ह्या कारणानंच गेल्यात. म्हणजे आम्हाला का नाही शेवटचं 10 मिनटं मला 2-3 गणितं सुटली नाहीत म्हणजे कारण का प्रेशरच एवढा असते की नाही माझे 10 गणितं राहिलीत. ह्या प्रेशरनं मला एक गणितसुद्धा सवून सोडवाय ना 13 × 65 येते काय
68 येते हे सुद्धा आपल्याला एक एकदा आठवत नाही, या प्रेशर असते तेव्हा. म्हणून यासाठी तुम्ही जेव्हा स्वतः वैयक्तिक आधी पेपर सोडवचाल म्हणजे सोडवचिला तेव्हा तुमची ती एक मानसिकता तयार होईल, बाबा त्या पेपरचं जे टेन्शन असते त्या दिवशी ते तुम्हाला त्या तासाभरात येणार नाही, तुम्ही त्या प्रिपेअर असणार आहे. आता विराट कोहली काय डायरेक्ट एका फायनल मॅचेत डायरेक्ट खेळायला जात नाही, तो त्याच्या आधी नेट प्रॅक्टिस करतो. तसंच आहे, कारण आपल्याला इथं मॅथ्स रिजनिंग 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्न मला वाटते मिनिमम 25 मिनटं तुमच्याकडे पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे 25 मिनटं असतील तर तुम्ही त्या 20 प्रश्नापर्यंत वाचून होतील. सोडवणं वेगळंच आहे, ते वेगळंच आहे आणि ते सोडवून करेक्ट आणणं पण वेगळं आहे. आणि हे 35 प्रश्न म्हणजे 35 मिनटात 80 प्रश्न पण सोडवणं नॉट अ जोक आहे. म्हणून त्यामुळे तुम्ही हे चांगलं प्रॉपर तयारी केला असा आणि तुम्हाला जे करंटचे प्रश्न येत नाहीत तेच तुम्ही स्किप केले जरी केला असा, 1 2 2 3 असं प्रश्न स्किप करून जरी पुढं नेला असा तरी तुमचा स्कोअर बऱ्यापैकी चांगला येईल. यासाठी तुम्ही मला वाटते जास्तीत जास्त पेपर सोडवून टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. काय हे फॅक्टर तुम्हाला मोठा हे करून देईल. आणि जेव्हा तुम्ही मराठी इंग्लिश करशीला, मराठी इंग्लिशमध्ये नुसतं व्याकरण म्हणजे मराठी इंग्लिश नाही आहे, त्यामध्ये व्होकॅब आहे. म्हणजे समानार्थी असतील, विरुद्धार्थी असेल, वाक्यप्रचार म्हणी असतील, दोन्हीकडं हे नाही म्हटलं असं तर तिकडं 17-18 प्रश्न येतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 17-18 प्रश्न येतात. हे दोन्हीचं मिळून नाही म्हटलं तर 36 प्रश्न होतात. 36 हे 36 प्रश्न गुणिले 2 केला तर 72 मार्क आहे त्याला 200 पैकी. मग हे कसं होते पहिल्या ह्याच्यात हे आपल्याकडनं स्किप होतात, कारण का व्याकरणच आपल्याला जड जाते करता करता. मग ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष होते. त्यामुळे तुम्ही मला वाटते व्होकॅबला पण कमी लेखू नका, कारण का त्याचं वेटेज पाहायला गेलं तर एका पेपरचं असल्यागत आहे. म्हणजे मराठीच्या 36 प्रश्न म्हणजे इकडं मराठी 50 प्रश्न आहेत, तिकडे इंग्लिश 50 प्रश्न आहेत. त्यातलं 36 प्रश्न फक्त व्होकॅबवर आहेत दोन्हीच्या. मग तसा बघायला तर तो पण मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे त्यावर तुम्ही पण फोकस करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आता हे 25 ऑक्टोबरनंतर प्री तुमची क्वालिफाय होईल तेव्हा तुमचा याच्यावर पण फोकस असला पाहिजे. आणि यासाठी पण मला वाटते गट कशासाठी करणार असला तर तुमचा PIQवर होल्ड असला पाहिजे. PI म्हणजे व्होकॅबसाठी पूर्ण पहिला ते करा, मग तुम्ही नवीन काय करणार असला तर का असं. म्हणजे कसं अप्रोच परीक्षेप्रमाणे असला पाहिजे. राज्यसेवेला कसं असते नवीन प्रश्न विचारण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. आणि जेव्हा आपण खाली येतो आहे तेव्हा त्यांचं फोकस कसं असते मागल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न. म्हणजे आता या 17 प्रश्नापैकी मला वाटते 10-12 प्रश्न रिपीट असतात, कुठेतरी कधी येऊन गेलेलंच असतं. ते 9-10चा असेल, 11चा असेल, कधीचा तर असेल, 17-18चा असेल. त्यामुळं तुमचा पण अप्रोच तसा असला पाहिजे. आपल्याला पहिला 10-12 घ्यायचे आहेत, मग ते 17-18च्या हिशोबानं. म्हणजे जेव्हा तुम्ही चांगली तयारी करणं प्रॉपर करशील मग ते काय बाबा 13-14 का असं ना आपल्याला मिळायला पाहिजे. आपण खरं बघायला तर मार्क पाडायचे आहेत, कारण कसं आहे 400पैकी मला वाटते 250, 270 आणि 280पर्यंत तुम्ही गेला असाल तर तुम्ही एक तलाठी असेल काय तर असेल त्या तुम्हाला पोस्ट मिळून जातील. त्या हिशोबानं मार्क पाडाय मला त्या अप्रोच पण त्या हिशोबानंच ठेवला पाहिजे. या गोष्टी आहेत. आणि मला वाटते तुम्ही पाठांतरावर जरा जे पाठांतराचा भाग आहे तुम्हाला मगाशी म्हटलं तसं त्याच्यावर जोर ठेवला पाहिजे आणि त्याच्या शॉर्ट नोट्स तयार केल्या पाहिजे. म्हणजे आता गणिताचे फॉर्म्युला असतील, पर्सेंटेजचं फॉर्म्युला असतील कुठले तर त्या तुम्ही शॉर्ट नोट्स केल्या पाहिजेत, त्या रिवाईज केल्या पाहिजेत. मगाशी सांगितलं तर धबधबा असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही असं प्रॉपर फॅक्ट तुम्ही एका वहीत किंवा तुमच्या कुठल्या तर डायरीमध्ये घालून तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजेत आणि त्या रिवाईज केल्या पाहिजेत. आणि हे मी मगाशी तुम्हाला म्हटलं होते 30 पेपर सोडवायचे आहेत, नुसतं सोडवायचं नाही त्याचं अनालिसिस करायचं. म्हणजे आता मला पॉलिटीचे 15 प्रश्न होते त्या पेपरमध्ये, किती बरोबर आली आहेत? 10 आली. 5 का आली नाहीत? माझ्या वाचनातले नव्हतीत काय? हे प्रॉपर तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट वाईज असं अनालिसिस करायला पाहिजे. ह्यामुळे काय होईल तुमचा विषय कोणता वीक आहे हे तुम्हाला कळेल एक म्हणजे. आणि तुमचे ते जे पॉईंट वीक आहेत ते तुम्ही परत जाऊन वाचायचं. ते वाचल्यामुळे ते तुमचं रिकवर होते. जो पुढला पेपर तुम्ही द्यायला त्यातल्या ते समजा त्या टॉपिकमधलंच रेपर आणि परत प्रश्न आला तर ते तुमचं चुकता कामा नये. असे रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात त्याप्रमाणे केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पुढल्या जेव्हा तुम्ही मेन पेपर देणारा 25 ऑक्टोबरचा तेव्हा तुम्ही चांगलं प्रिपेअर असणार. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जे तुमचं वीक पॉईंट होतं म्हणजे ते दिसत होतं त्या पेपर सोडताना ते तुम्हाला ते हायलाईट होऊन तुम्ही त्या टायमाला ते तुमचं कमी होणार. म्हणजे तुमचा जेव्हा स्कोअर बूस्ट होणार. त्यामुळे हे बारीक गोष्टी प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्ही केल्या पाहिजे. हे एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि दररोज तुम्ही एक 8 तास बसायलाच पाहिजे. म्हणजे सिटिंग तुमची लायब्ररीत एक 8 तास बसायला पाहिजे. तेव्हा तुमचा कुठं तर एक 5-6 तास अभ्यास होणार. म्हणजे बसलो म्हणजे मी 8 तास अभ्यास करतो आहे असं कधीच नसते. हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण कसं असते आपलं मन तिथं पाहिजे अभ्यासात
आणि कंटिन्यू मला वाटतं एक दीड तास लय झाला आपला, 1.5-2 तास आपण एका जागी बसून मन स्थिर करू शकतो. तिथनं जरा आपण इकडे तिकडं 15 का मिनटं असं का असं ना मोबाईलकडे आपलं लक्ष जातेच. म्हणजे आता हे मोबाईलचं युग आहे म्हटल्यावर साहजिक आहे तसं होणारच ते, पण त्यावर तुमचा कंट्रोल हळूहळू येणं गरजेचं आहे. 8 तास तर तुमचं सेटिंग असलंच पाहिजे काय, आणि अभ्यासात तुमचं सातत्य पाहिजे. म्हणजे आता तुम्ही हे 5 महिने करला आहे, 5 महिने तुम्ही पूर्ण झोकून दिलं पाहिजे. कारण का 5 महिन्यात तसं बघायला गेलं तर जरा अवघड असलं तरी पण असं पण नाही का बाबा होऊ शकत नाही, होऊ शकते. पॉसिबिलिटी लय आहे, होण्याचे चान्सेस जास्त आहेत असं मला वाटतं. कारण तुमच्यात ते सातत्य ठेवायला पाहिजे तुम्ही अभ्यासात. मी म्हणतो एक रविवार तुम्ही सुट्टी घेतला तरी काही फरक नाही. 6 दिवस तुम्ही चांगला अभ्यास केला, 1 दिवस सुट्टी घेतली तरी काय तोटा होत नाही. कारण ते 6 दिवस चांगलं भरणं पण गरजेचं आहे. ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, आणि जो तुमचा अभ्यास होणार आहे त्याच्याशी प्रामाणिक असलं. म्हणजे आता मी कसं म्हटलो, नुसतं म्हणायचं नाही बाबा मला गणिताला 20 येतात, तू करायला पाहिजेस ना, सोडवून दाखवायला पाहिजे, मला आणायला पाहिजेस 20 प्रश्न आणायला पाहिजेस, आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला पाहिजे. मेन माझं क्वालिटी चुकते बाबा, साध्यातला साधा प्रश्न चुकवते, चुकतं हे मान्य करायला पाहिजे. केव्हा तुम्ही स्वतःलाही मान्य करशील का नाही, तेव्हा त्या तुमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही कमी करत करशील, तेव्हा तुमचा रिझल्ट यायला कोणी तुम्हाला रोखू शकणार. आणि स्वतःच आपण सेल्फ अनालिसिस करणं लई महत्त्वाचं. आणि बऱ्यापैकी पोरं कोण करत नाही. आता आमचे 2-3 मित्र आहेत, त्यांनी स्वतःचा पेपर आता जो झाला आहे 14 जूनचा असेल किंवा 12 जुलैचा असेल, त्यांनी स्वतःचा जो पेपर आता झाला आहे, मला पॉलिटीला किती मार्क आलं, किती आलेत, गणिताला किती आलेत, हे प्रॉपर त्यांनी स्वतः अनालिसिस केलं नाही. मग काय होते, जे पुढली जे सुधारणा करायची आहे ती सुधारणा होत नाही. आणि सुधारण्यातून माणूस काय होतो आहे, परफेक्टकडे जातो आहे, म्हणजे परफेक्टनेस होतो आहे त्याचा चांगला. मग ह्या गोष्टी मॅटर करतात. मग तुम्ही पण मी तुम्हाला म्हटलं ना पेपर सोडवायचे 20-30, त्या पेपरमधनं तुम्हाला या सुधारणा करायची आणि चांगल्या रिझल्टमध्ये तुमचं नाव आणायचं. आणि ह्या चुका तुम्ही कमी करत गेला ना, नक्कीच तुमचा रिझल्ट येणार. मग कसं असते, आता माझं मन सांगतो, मला पण स्वतः पहिला सुरुवातीला कलमं पाठवायचे नाही. मग मी काय करत होतो, बाबा पहिले 15 कलमं आज वाचायची, उद्या पुढली 15 वाचायची, असं मग रँडमच कुठलं तर आपण मुद्दामच स्वतः मनाला विचारायचं, 16 कलम कुठला आहे, असं आपणच स्वतःची परीक्षा घ्यायला पाहिजे. मग अशा गोष्टी तुम्ही स्वतः केला ना, स्वतःची प्रामाणिक राहिला ना, तर होऊन जाईल. आणि तुम्ही पण नक्की अधिकारी व्हाल असा विश्वास ठेवतो. आणि माझं जे काय होतं ते मी थांबतो. आणि पुढचं आता कांचन मॅडम घेतील. चालतं.